नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाच्या अपडेट्स समोर आलेल्या आहेत. नवीन अपडेट्स समोर आलेले आहेत. पाहू शकता बघा, तिसरा हप्ता रखडलेला आहे. बघा, तिसरा हप्ता जो आहे तो ह्या ठिकाणी रखडलेला आहे. भरपूर महिलांना त्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, म्हणजे सर्वच महिलांना ह्या ठिकाणी ह्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. परंतु हा जो काही हप्ता आहे तो अजूनही मिळालेला नाही आहे. याची काय कारणं आहेत, कशामुळे हा जो काही हप्ता आहे तो रखडलेला आहे, थांबलेला आहे, त्याची काही कारणं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच बघा, महिलांना नवीन सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्या आहेत. आता काय नवीन सूचना आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. त्या सूचनांचं तुम्हाला पालन करावं लागणारच आहे, तरच तुम्हाला पैसे जे ते मिळू शकतील. बघा, त्यानंतर पुढचं आणि अतिशय महत्त्वाचं, हे एक काम करा, लगेच पैसे मिळवा. आता बघा, कोणतं काम आहे जे तुम्हाला करावं लागेल तरच तुम्हाला लगेच पैसे मिळू शकतात, त्या संदर्भाची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. एकत्र आपण जर पाहिलं तर संपूर्ण महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींना विनंती करतो, पटकन सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका, पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबतच हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत, माता भगिनींपर्यंत पण शेअर करून टाका. सर्वांना ह्या व्हिडिओची जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी सर्वांना मिळून जाईल. तर बघा, तिसरा हप्ता जो आहे रखडलेला आहे त्याची कारणं आपण पाहणारच आहोत. त्यासोबतच महिलांना नवीन सूचना काय देण्यात आल्या ते देखील पाहणार आहोत. आणि हे एक काम जर तुम्ही केलं तर तुम्हाला लगेच पैसे मिळू शकणार आहेत. काय महत्त्वाची माहिती आहे त्या संदर्भाची संपूर्ण माहिती पाहूया. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती आपण नेहमीच पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आणलेला आहे. पाहू शकता, लाडकी बहीण योजना. महिलांनो, तुमच्या ह्या खात्यात जर 4,500 रुपये जमा होणार. बघा, कोणत्या खात्यात 4,500 रुपये जमा होणार ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती, महिलांसाठी नवीन सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचना काय ते देखील आपण पाहणारच आहोत. त्यासोबत तिसरा हप्ता रखडलेला आहे त्याची देखील माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. गेल्या 3 दिवसात ही हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे. बघा, जर आपण पाहिलं तर येत्या 3 दिवसांमध्ये हा जो काही हप्ता आहे तुमच्या अकाउंटला जमा होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या हप्त्याच्या संदर्भाची आपण माहिती पाहिलेली आहे. वारंवार या ठिकाणी अशा पद्धतीच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जमा होणार, उद्या जमा होणार, परवा जमा होणार, परंतु हप्ता काही अजूनपर्यंत जमा झालेला नाही आहे. अक्षरशः लाडक्या बहिणींना कंटाळा आलेला आहे आता या हप्त्याच्या संदर्भात वाट पाहून. अक्षरशः काही महिलांच्या मनांमध्ये शंका निर्माण झालेली, योजना बंद झाल्याची देखील शंका जी आहे ती महिलांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाला आपण ह्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील विनंती करत आहोत, हा जो काही हप्ता आहे तो लवकरात लवकर शासनाने लाडक्या बहिणींना वितरित करावा अशी आपण त्या ठिकाणी विनंती करत आहोत. हप्ता तर मिळणारच आहे, परंतु त्या ठिकाणी विलंब होत असल्यामुळे महिलांच्या मनांमध्ये त्या ठिकाणी शंका जी आहे ती निर्माण होत आहे. आता बघा, महिलांना नवीन सूचना काय ते आपण पाहणार आहोत. तर बघा, ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते त्यांचे अर्ज देखील मंजूर झालेले आहेत. त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी म्हणून 3,000 रुपये जमा झालेत. काही महिलांच्या अकाउंटला जमा झालेत, काही जे काही महिला आहेत त्या राहिलेल्याच आहेत. त्या महिलांना अजून पैसे मिळालेले नाहीत. त्यांनी जुलैपासून अर्ज केलेले आहेत त्या महिला. या योजनेत दरमहा 1,500 रुपये दिले जातात, पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये देण्यात आले. आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळालेला आहे. आता उरला फक्त चालू जो असलेला सप्टेंबर महिना आहे त्या महिन्याचे पैसे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे जे काही 1,500 रुपये ते या ठिकाणी आता जमा होणार आहे. बघा, मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले, ज्या महिलांना अगोदर 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना आता फक्त 1,500 रुपये दिले जाणार आहेत. ज्या महिलांना 1ही रुपया नाही 0 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना आता एकत्रितरित्या एकूणच 4,500 रुपये जमा होतील. ज्या महिलांनी 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज केला आहे त्या महिलांना. ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला होता त्या महिलांना आता 1,500 रुपये वाटप केले जाणार आहे. ठीक आहे, चेकवर सही झालेली आहे. चेक देखील महिला व बालविकास विभागाला पाठवण्यात आलेला आहे. लवकरच तुमचे पैसे जमा होतील. आणि ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरता आले नव्हते, तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते, अशा महिलांच्या खात्यात हे 4,500 जमा होणार आहे. बघा, जुलैमध्ये महिलांनी अर्ज भरले होते, ते अर्ज मंजूर झाले होते. काही महिलांचे त्या ठिकाणी आधार लिंक नव्हतं, DBT नव्हतं, KYC नव्हतं, त्यामुळे महिलांना जे ते पैसे मिळाले नव्हते. तर त्या महिलांना आता 4,500 रुपये जमा होतील. बघा, मी एक सांगू इच्छितो सर्व महिलांना, विनंती आहे, कृपया करून तुम्ही कमेंट करत असताना एक काळजी घ्या. सर्व महिला जे आहेत ते त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगतात अजून 1ही रुपया आला नाही, 1ही रुपया मिळाला नाही. ठीक आहे, 1ही रुपया मिळाला नाही. बघा, याचं कारण मी तुम्हाला सांगतोय, हा जो काही पैसा आहे तो दररोज नाही वाटप होत आहे. दररोज पैसे वाटप होत नाहीत. हे जे काही पैसे आहेत ते टप्प्याटप्प्याने पाठवले जात आहेत. टप्प्याटप्प्याने हे पैसे पाठवले जात आहेत. त्यामुळे पहिला जो काही हप्ता होता, पहिला टप्पा होता तो त्या ठिकाणी 14 ते 19 ऑगस्टमध्ये पाठवला. दुसरा होता 29
ते 31 ऑगस्ट असा पाठवला. तिसरा हप्ता अजूनपर्यंत पाठवलेला नाही आहे. आता बघा 14 ते 19मध्ये तुम्हाला पैसे मिळाले नाही, ठीक आहे, ते आपण समजू शकतो. 29-31पर्यंत मिळाले नाही ते देखील आपण समजू शकतो. परंतु तुम्ही आतापर्यंत या ठिकाणी जर आज पाहिलं तर सप्टेंबर महिना आहे. सप्टेंबर महिन्याची आज 23 तारीख आहे आणि आजही तुम्ही लिहून पाठवता 1ही रुपया मिळाला नाही. मान्य आहे तुम्हाला 1ही रुपया मिळाला नाही, परंतु दररोज पैसे वाटप होत नाही. ज्यावेळेस हा हप्ता वाटप होईल तर या हप्त्यामध्ये तुम्हा सर्वांना पैसे जे ते मिळून जातील. त्यामुळे काळजी करायचं नाही आहे. महिलांना त्या ठिकाणी कंटाळा आलेला आहे. कंटाळा करून चालणार नाही आहे. तुमचे जे काही महत्त्वाच्या अडचणी आहेत त्या तुम्ही सॉल्व्ह करायच्या आहेत. त्यासाठीच तुम्हाला मी या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो, मदत करत असतो. हे तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. मला पैसे मिळणार नाही ही महिलांसाठीची योजना आहे. पुढे पाहू शकता बघा. त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात 1ही रुपया आला नाही अशा महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा होणार आहे. पण हे पैसे नेमके कोणत्या खात्यात जमा होणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. बघा नेमके कोणत्या खात्यात पैसे येतील ते देखील तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. सर्व महिलांनी इकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा आता अर्जात तुम्ही जे बँक अकाउंट भरलं आहे त्या अकाउंटमध्ये पैसे येणे अपेक्षित आहे. तुम्हाला जे अकाउंट तुम्ही अर्जामध्ये फॉर्ममध्ये भरलेलं आहे त्यामध्ये पैसे येणे तुम्हाला अपेक्षित आहे, कारण तुम्ही ते अकाउंट नंबर दिलेला आहे. परंतु हे पैसे तसे पाठवले जात नाहीत. हे पैसे अगोदरच मी तुम्हाला सांगितलेले DBTच्या माध्यमातून येत आहेत. DBT म्हणजेच काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असतो. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरळ हा आधार कार्डला बघा, आधार कार्ड सर्वांजवळ आहे, त्याला जे बँक अकाउंट लिंक असतं, बँक अकाउंट आधारला जे सीडिंग असतं, आधारला बँक सीडिंगला अकाउंटमध्ये पैसे, अशा पद्धतीने पैसे येतात. बघा आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक असेल त्यालाच पैसे पाठवले जातात. त्यामध्ये बघा आता जर आपण पाहिलं तर 2-2, 3-3 अकाउंट आपले असतात. अगोदरचं जुनं अकाउंट जे आहे त्याला आपलं आधार त्या ठिकाणी लिंक असतं, नव्या अकाउंटला नसतं एखाद्या वेळेस. त्यामुळे जर तुम्ही फॉर्ममध्ये समजा कुठलाही बँक अकाउंट दिलेलं आहे, बँक अकाउंटचा नंबर दिलेला आहे, बँकेचं नाव दिलेलं आहे, त्या अकाउंटला तुमचे पैसे जमा होत नाही आहेत. तुम्ही जे आधार सीडिंग आहे त्या अकाउंटला तुमचे पैसे जमा होत आहेत. भरपूर महिला त्यांचं आधार सीडिंग नाही आहे, त्यामुळे त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. आपण पुढे पाहूया बघा. पण त्याआधी तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक असणं गरजेचंच आहे. जर आधार लिंक नसेल तर बँक खात्यात पैसेच जमा होणार नाही, हे देखील तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. बघा आधार जर तुमचं लिंक नसेल तर तुमच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होणार नाही आहे. त्यामुळे पैसे जमा होण्याआधी बँक खाते लिंक करून घ्या. बघा बँक पैसे जमा होण्याआधी आधारशी लिंक आहे किंवा नाही हे सर्वांनी तपासून घ्यायचं आहे. सर्व महिलांना त्यासाठीच सांगतोय. काही प्रकरणात महिलांना भरलं एक बँक अकाउंट आणि त्यांच्या दुसऱ्याच खात्यात पैसे आलेले आहेत, असं झालेलं आहे. बघा तुम्ही फॉर्ममध्ये एक अकाउंट भरलं आणि पैसे दुसऱ्याच अकाउंटला गेले, असं देखील झालेलं आहे. त्यामुळे जे अकाउंट तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे त्याच अकाउंटला तुमचे पैसे येणार आहेत. ते जुनं असेल तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी तुमच्या हव्या त्या बँक खात्याशी आधार जे आहे ते जोडून घ्यायचं आहे. जे बँक अकाउंट आधारशी जोडलेलं असेल तर त्या बँकेत पैसे येणे अपेक्षित आहे. ज्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असेल त्याच अकाउंटला पैसे जमा होतील, असं मी तुम्हाला वारंवार प्रत्येक दिवशी सांगत असतो. तर सर्व माता भगिनींनी ही काळजीपूर्वक लक्षात घ्यायचे. हे पैसे DBTच्या माध्यमातून येत आहेत आणि बँकेत जाऊन DBT इनेबल करून द्या असं तुम्ही सांगा. तुम्हाला त्या ठिकाणी DBT एनेबल करून दिलं जाईल किंवा मग सरळ इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून टाका. बघा हे अकाउंट उघडण्यासाठी मला कुठल्याही पद्धतीचा फायदा नाही, तुमच्यासाठी सांगतोय. ही संपूर्ण माहिती तुमच्या फायद्याची आहे, मला कुठलाही फायदा नाही यामध्ये. ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी, तुम्हाला पैसे मिळावेत हाच माझा हेतू आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत असतो. भरपूर महिला आहेत, त्या महिलांना वाटतंय. बघा आत्ताच मी 2 दिवसांपूर्वी त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. मला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार महिलांना वाटतं ही जी काही योजना आहे, बघा ही जी काही लाडकी बहीण योजना आहे ती बंद झालेली आहे. कारण बघा अर्ज भरणं बंद झालेलं आहे, त्यामुळे महिलांना वाटतं ही योजना बंद झाली. योजना बंद झालेली नाही आहे. योजनेचे अर्ज अजूनही सुरू आहेत. अर्ज भरण्यासाठी तुम्हाला कुठे जायचं आहे ते तुम्हाला माहीत नाही, ते सांगतोय. बघा अंगणवाडी सेविकांकडे जा, अर्ज भरायचा आहे. ज्यांना अर्ज भरायचा आहे त्यांनी अंगणवाडी सेविकांकडे जा आणि नव्याने अर्ज भरून घ्या. अंगणवाडी सेविकांकडून अर्ज भरले जात आहेत, त्यांना त्या ठिकाणी अधिकार देण्यात आलेले आहेत. भरपूर महिलांना वाटतं योजना बंद झाली, अर्ज भरता येत नाही, वेबसाईटवर अर्ज भरता येत नाही. तुम्ही सेतू सुविधा केंद्रात गेला तिथे देखील तुम्हाला सांगितलं जातं आहे की अर्ज भरले जात नाही आहेत. अर्ज भरले जात आहेत पण अंगणवाडी सेविकांकडून, ठीक आहे. तर त्यामुळे अंगणवाडी सेविकांकडून जाऊन तुम्ही अर्ज भरू शकतात. ज्यांचं लिंक नसेल त्यांनी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचे.
आता बघा या ठिकाणी हे काम जे आहे तुम्ही करून घ्यायचे तर तुम्हाला पैसे मिळू शकतात. काय महत्त्वाचं काम होतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बँक अकाउंट लिंक करणं गरजेचंच आहे. आधार कार्डला लिंक केलं तर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी पैसे जे ते मिळून जातील लगेच, म्हणजे जेव्हा वाटप होईल तेव्हा. दररोज पैसे वाटप केले जात नाही, टप्प्याटप्प्याने पैसे येत आहेत. मी तुम्हाला संपूर्ण सगळं काही समजून सांगितलेलं आहे. त्यासाठी सर्व महिला समजून घेतील अशी अपेक्षा करतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.